प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। पंतप्रधान मोदींची दिवाळी नौदलाच्या जवानांसोबत। INS विक्रांत युद्धनौकेवर पंतप्रधानांनी घालवली दिवाळी रात्र। लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त मंगळवारी, यंदा अतिरिक्त प्रहर असल्याने लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला। महाविकास आघाडीने एका रात्रीत वाढवले 4 लाख बोगस मतदार। रविवारी राज यांचा दावा, 96 लाख बोगस मतदार असल्याचा सोमवारी राऊत म्हणतात। राज्यात 1 कोटी मतदार बोगस। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राम मंदिरात आज अयोध्येत होणार दीपज्योती तेवण्याचा नवा विश्वविक्रम। शरयू तीरावर तेवणार 26 लक्ष पणत्या। पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे दिवाळीपूर्वीच जमा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून काढा, बच्चू कडू यांची दुःखी शेतकऱ्याला चिथावणी। आजोबा राज उतरले नातवासोबत फटाके वाजवायला, कियान ठाकरे सोबत शिवतीर्थावर दिवाळीचा उत्साह। डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा दरपोक्ती, रशियन तेलाची आयात थांबवा अन्यथा आणखी आयात शुल्क लावलं जाईल। शनिवार वाड्यात नमाज पठण, हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन, वादग्रस्त ठिकाणाचं आंदोलकांकडून शुद्धीकरण। शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही, खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा। पतित पावन संघटनेसह हिंदुत्ववादी आक्रमक। मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, शनिवार वाडा प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची मागणी। लालू यादवांच्या विरोधात राजदमध्ये वाढता असंतोष, तिकीट न मिळाल्यानं राजद नेत्याचं अनोखं आंदोलन। तुमची मुलगी परधर्मात लग्न करण्याचा विचार करत असेल तर तिचे पाय तोडा, साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांचं वक्तव्य वादात। निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक, येत्या शनिवारी महाविकास आघाडीचा मोर्चा। महाविकास आघाडीच्या मोर्चात मनसैनिक, पाहुणे कलाकार। राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार ठाकरेंनीच कापले, युतीच्या पहिल्या सरकारमधील कायदा सुधारणा आली चर्चेत। राज्य निवडणूक आयोगाला मतदार याद्या बनवण्यास ठाकरेंनी केला होता विरोध। राज ठाकरेंच्या भात्यातून जुनाच बाण, मोदींच्या विरोधात पुन्हा बोलू लागले राज ठाकरे। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही, भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय केला नाही, आम्ही जातीपातीचं राजकारण केलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। राजू शेट्टी, रवींद्र धंगेकरांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण। सर्व व्यवसायांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचाही उल्लेख। मोहोळ यांना राग येणं स्वाभाविक आहे, धंगेकरांची प्रतिक्रिया। मोहोळांची ईडी मार्फत चौकशी करण्याचीही मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, आमदार संतोष बांगर यांचं थेट वक्तव्य। कॅनडाची भारतीयांवर खुन्नस, भारतीय नागरिकांची होते बळजबरीनं कॅनडातून हकालपट्टी, अमेरिकेशी सलगी वाढवायला कॅनडाचं पाऊल।